पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही, मी स्पष्ट सांगतो. शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी आहे. शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले. पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते, त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही. मी सगळं सहन करेल, पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. आपण आपल्या लायकीमध्ये राहावं. हा सातारा जिल्हा पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवार साहेबांवर बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो, असं तुम्ही बोलत राहा. पण त्याला उत्तर जनता पवार साहेबांवर जेवढे तुम्ही टीका कराल, रयत शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली, या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका केल्यानंतर काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवार साहेबांवर टीका केली तर साताराची जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील. आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवाराला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. असा उमेदवार साताऱ्यात शरद पवारांनी जो दिलाय तो यशवंत विचार सांगायची त्यांची लायकी नसल्याचा टीका महेश शिंदेंनी केलेली आहे. त्याच्यावर आपण काय सांगतो? ज्यांनी यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असेल, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये गेले, ज्या गद्दारी करून गेलेल्या त्या सर्वचा विचार करतात ते यशवंतराव विचाराच्या संसदेत बसतात. पहिला राहिला मी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा मी वार्ता करून त्या ठिकाणी थांबलो नाही. मी त्या निष्ठेने थांबलो, त्या प्रामाणिकपणाने रांगला थांबलो आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा या लोकांच्या हातात जाऊ नये, या लोकांच्या म्हणून मी तिथं उमेदवारी केलेली आहे. आणि यशवंत विचाराची जी काही नियमावली आहे त्या चौकटीमध्ये मी 100% आम्ही काम करतो. भावना दुखावल्यात बऱ्याचशा पवार विचारांच्या लोकांच्या, त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत. या आहे की यशवंत विचाराच्या बाबतीमधली लढाई जेव्हापासून उमेदवारी सुरू केली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात होतोय. आणि या जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांची लढाई 100% आम्ही विजय होऊ. यांनी किती काही प्रयत्न केले, यशवंतराव विचाराची लढाई आम्ही 100% विजयी. तुम्ही एक घोटाळेबाज उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं, त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की हे एकूण बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समितीमध्ये, मुंबई बाजार समितीमध्ये झालेत आणि एकामागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं हे म्हणजे त्यांच्या उमेदवारीमुळे खरं म्हणतं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून आता त्यांचे एक मोडस ऑपरेटिंग असते, एक गाण्याने बसायचं दुसऱ्या गाण्याने बसायचं, रोज ते आरोप करा. मी त्या दिवशी पण सांगितलं मी 4,000 कोटीचा माझा घोटाळा असतो तर मी भाजपमध्ये गेलो नसतो का, स्वच्छ झालो नसतो का, काहीतरी करायचं. मी त्या दिवशी पण सांगितलं बांधाचं खोटे मोठे आरोप करायचे, ठासून बोलायचं. मी जनतेच्या लोकांमध्ये सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा असला भ्रष्टाचार झालेला नाही. परत या विषयावर सांगताना मी प्रामाणिकपणाने सांगतो, फार चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याचे आणि ज्यांनी आरोप करावे. आत्ता परवाच्या दिवशी एक कोरेगाव मध्ये 35 लाखाची संरक्षण भिंत पडली, 1 महिन्यापूर्वी बांधलेली. आणि ती भिंत मंजूर झाली, पडली का, कशा पद्धतीने बरीच प्रकरण आहेत. पण लोकांना सत्य कळलेलं आहे. भ्रष्टाचार कोण काय करतो, कोणाला काय करतो, कोण कुठल्या पद्धतीने टेंडर पास करतंय, काय करतोय. आपण फार सौजन्याने सामान्य आहे, फार चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आपलं त्यांचं जे काही रूप आहे त्या अख्ख्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांपासून, पक्षाच्या त्यांच्या नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला कळलेला आहे. मी त्यांच्यावर फार महत्व देणार नाही. त्यांचा हा स्वभाव आहे तो त्या पद्धतीने करत बसतात. खोटं बोलपण पण फार ते चालत नाही. मी आजही सांगतो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये मी सांगितलं यांनी कप्तानी मला अटक करण्याचा प्रयत्न करतायत. हा माझा आरोप होता, तो आजही तसाच आहे. परवा 4 दिवसापूर्वी सुद्धा कोण मुंबईला जाऊन बसलं होतं, कोण FIR दाखल करण्यासाठी दबाव टाकत होता, कोण काय कारवाई करत होते, सगळे मला माहिती आहे. अरे तुमच्यात खरोखर तुम्ही जर लढाईची हिंमत दाखवत असाल ना तर जनतेच्या लोकशाहीमध्ये लढाई करू. पण हे असल्या प्रकारचं जे खोटं नाटं आरोप करायचं ते योग्य नाही. मला वाटतं की जनता त्याला
विश्वास ठेवत नाही. काही लोक इथल्या लोकांचे किती लोकांचे पैसे बुडवून रात्रीला कधी फरार झाले होते ते पण नंतर फरार करतात. आता काय मी कोणाचा आरोप करत नाही, माझा तो स्वभाव नाही. किती लोकांना जेव्हापासून यांनी सुरुवात केली तेव्हा कोणाला पार्टनरला कोणाला काय केलं, कोणाला काय काय केलं सगळा इतिहास मी देऊ शकतो. ते त्यांच्या कर्माने जाते, मी काय त्यांचा आरोप करणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना, पहिला आपण आपल्या आजकाल बघावं आणि ते नसताना आरोप करण्याचे धंदे बंद करावे. मी कायदेशीर नोटीस पाठवतो. आताच मला ते संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मी कायदेशीर माझे नोटीस त्यांना पोचवतो.